चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या वाद आता चव्हाट्यावर आले. अशात जर बघितलं असेल तर गुरुवारी पहाटे जे आहे एका गटाचे बस थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला आणि आपल्या संपूर्ण संदर्भ आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिलेले ज्यांनी काँग्रेसचे महानगरपालिकेत नेतृत्व सांभाळले असे रामू तिवारी आपल्यासोबत आहेत. भैया काय सांगाल, जो प्रकार गुरुवारी पहाटे घडलेला आहे या संपूर्ण संदर्भात काय सांगाल? नाही, आमचे 19 नगरसेवक आणि त्यांचे जे रिश्तेदार होते ते सहलीला पुणे गेले होते. इथून काल सकाळी ते वर्धा मार्गे नागपूरला येणार होते. पण सकाळी 6 वाजता एक 25-30 लोकांची गुंडाची टोली तिथं आली आणि त्यांच्या बसला अडविलं आणि बसमध्ये जाऊन महिला जे आमचे नगरसेविका होती त्यांचे रिश्तेदार होते त्यांना धमकीवत होते की तुम्ही यांच्याशी बोलणं घ्या, नाही तर आमच्यासोबत चला, नाही तर आम्ही तुम्हाला उचलून घेऊन जाऊ. आणि खूप तिथं गुंडगिरी तरीक्याने त्यांनी हेदोस माजविला. म्हणून आमचे काही नगरसेवक तिथं विरोध केला आणि तिथं वर्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिथं आम्ही कंप्लेंट केली आहे. एकूणच्या संपूर्ण प्रकरणात जे बघितलं असेल तर सौरभ ठोंबरे प्रभाग 15 हे उमेदवार राहिले, त्या पराभूतसुद्धा झाले. त्या संपूर्ण प्रभागात ते या याच्यात दिसत आहेत. त्यांच्यासोबत काही गुंड प्रवृत्तीचे लोकसुद्धा आहेत स्काफ बनून. या संदर्भात आपण पोलिसांना माहिती दिली का? नाही, आम्ही माहिती दिली आहे. आम्ही काल तिथं कंप्लेंट पण केली आहे. आम्ही रिपोर्ट दिली आहे. त्यामध्ये 10-12 लोकांचे नाव पण ते झाले आहे आणि त्यामध्ये काही नागपूरचे लोक होते, काही घुगुसचे लोक होते आणि काही चंद्रपूरचे लोक होते. 12 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. आमचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबाचं एकच म्हणणं आहे, विनंती आहे की त्यांनी या संपूर्ण घटनाची चौकशी करून कारवाई करावी. आपण जर बघितलं असेल तर धानोरकरचे समर्थक सौरभ ठोंबरे दिसत आहे, कारण की सोशल मीडियावर जे पोस्ट आहेत ते त्या पोस्टमध्ये धानोरकरांसोबत सगळ्यात जास्त फोटो ते सौरभ ठोंबरेचे देत. त्यामुळे तुम्हाला वाटतं की सौरभ ठोंबरेवर धानोरकरांचे आशीर्वाद आहे? नाही, कसं आहे, धानोरकर हे काँग्रेसचे खासदार आहे आणि ते नेता आहे. त्यांच्यासोबत फोटो असणं म्हणजे हे नाही झालं की ते पण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. हे पोलीस चौकशीमध्ये समोर येणार आहे. सौरभ ठोंबरे हे काँग्रेसचा कार्यकर्ता, यामध्ये कोणतीही दुमत नाही आहे. पण कोण काय कारवाई करावी लागली हे संपूर्ण चौकशीमध्ये माहीत पडणार. पक्षश्रेष्ठीला आपण या संदर्भात सांगितलं का? आणि महानगरपालिकेत आता महापौर कोण बनणं यावर आता वाद संपूर्ण, या संदर्भात महापौर कधी बसणार? 10 तारीखला इलेक्शन आहे महापौरचं. तर 10 तारीखला आमचं मला 100% खात्री आहे की काँग्रेसचं महापौर बसणार तिथं. आणि हे जे घटना झाली आहे, आता विजूभाऊ आले आहे. आता ते काल बारामतीमध्ये होते, अजित पवार ज्यांचं निधन झालं होतं, त्यामुळे आता ते संपूर्ण प्रकरण आम्ही त्यांना सांगितलं आहे आणि ते माननीय सपकाळ साहेबसोबत बोलणार आहे. हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिलेले रामू तिवारी. कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.